नमस्कार मंडळी, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम खास आंबट गोड लिंबाचं लोणचं। हे लोणचं एवढं झक्कास आहे की जेवणाची चव वाढवेल आणि टिकेल ही महिनोमहिने। आणि सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे हे बनवायलाही सोपं आहे। चला तर मग सुरुवात करूया आंबट गोड आणि झणझणीत लिंबाचं लोणचं करायला। तर मी इथे 25 ते 30 लिंब घेतलेले आहे। लिंब आपल्याला एकदम पिवळे घ्यायचे आहे। लिंबू जर हिरवं असलं तर आपलं लोणचं कडू होण्याची शक्यता असते, त्यामुळे लिंबू पिवळंच घ्यायचं आहे। आणि हे लिंब आमच्या घरच्या झाडाचे आहे। अगोदर लिंब आपल्याला स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घ्यायचे आहे सुती कपड्याने। लिंबाला जर पाणी राहिलं तर लोणचं लवकर खराब होतं, त्यामुळे लिंबू व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर अशा प्रकारे लिंबू कापून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर लिंबामधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहे। लिंबामध्ये एकही बी राहता कामा नये, नाहीतर लोणचं कडूसर लागतं। त्यामुळे लिंबामधल्या सर्व बिया बाजूला काढून घ्यायच्या। तर अशा प्रकारे मी सर्व लिंबू कापून आणि त्यामधल्या बिया काढून घेतल्या। आणि आता आपल्याला एक कुकरचा डब्बा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये या फोडी टाकून घ्यायच्या। डब्बा कुकरमध्ये ठेवून कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे। फोडी एका डब्यामध्ये मात नव्हत्या, त्यामुळे मी 2 डब्यामध्ये टाकल्या। लोणचं टाकण्यासाठी मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत गूळ बारीक करून घेतला। तर अशा प्रकारे मी गूळ बारीक करून घेतला। तोपर्यंत इकडं कुकरच्याही 2 शिट्ट्या झाल्या। तर बघा, इथे आपल्या फोडी एकदम व्यवस्थित शिजलेल्या आहे। 2च शिट्ट्या काढायच्या आहे। जास्त जर काढल्या तर फोडी गिळगिळ होतात, त्यामुळे 2च काढायच्या। त्यानंतर मी गॅसवरती स्टीलची कढई ठेवली आणि त्यामध्ये या फोडी टाकून घेतल्या। इथे आपल्याला स्टीलचाच वापर करायचा आहे, पितळेचा किंवा ॲल्युमिनियमचा वापर नाही करायचा। फोडी टाकून झाल्यानंतर मी त्यामध्ये गूळ ॲड केला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। इथे आपला गूळही व्यवस्थित विरघळलेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 ते 1.5 चमचा मिरची पावडर टाकायचा आहे आणि 1 चमचा मीठ। आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या फोडींना मीठ आणि मिरची पावडर लागेल। त्यामुळे लिंबाची चव आंबट, गोड आणि तिखट होईल। ते आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, इथे आपलं मस्त रसरशीत लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळेल।